भारतानं पाक व्याप्त काश्मीर जिंकण्याची रणनीती आखली आहे। पाहुयात 60 सेकंदात नेमकी काय आहे ही बातमी। पाक पंतप्रधान शहबाज शरीफ आणि आसिफ मुनीरची झोप उडाली आहे, कारण भारतानं थेट पीओके जिंकण्याची रणनीती आखली। त्याचे संकेतच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेत। भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवून थेट पाकिस्तानला हादरवून सोडलं। त्यामुळेच पाकनं अमेरिकेच्या मदतीनं शस्त्रसंधी घडवून आणली। मात्र भारतानं आता आणखीन एक मोठं पाऊल पुढे टाकत पाकला पीओके खाली करण्यासाठी इशारा दिलाय। जैसा कि आप जानते हैं, लंबित मामला केवल पाकिस्तान द्वारा अवैध रूप से कब्जा किए गए भारतीय क्षेत्र को खाली करने का है। खरं तर पाक व्याप्त काश्मीरचा मुद्दा अत्यंत गुंतागुंतीचा आहे। त्यामुळे पीओके जिंकण्यासाठी युद्ध हाच एकमेव पर्याय। त्या पार्श्वभूमीवर भारतानं पीओके जिंकण्यासाठी ब्ल्यूप्रिंट तयार केली। तर आपण पाहतोय जगभरात ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा डंका वाजलाय। या मिसाईलच्या खरेदीसाठी अनेक देश इच्छुक आहेत। पाहुयात 60 सेकंदात बातमी। ब्रह्मोस मिसाईलनं अनेक देशांना अक्षरशः वेड लावलाय। जमीन, हवा आणि पाण्यातून मारा करण्यास सक्षम असणारं ब्रह्मोस मिसाईलच्या खरेदीसाठी 17हून अधिक देशांनी पसंती दर्शवली आहे। इंडोनेशियाकडून $200 ते $250 करार होणार। व्हिएतनामकडून होणार $700 दशलक्ष करार। थायलंड, सिंगापूर, ब्रुनेई देशांची ब्रह्मोसला पसंती। ब्राझील, चिली, अर्जेंटिना, व्हेनेझुएला करणार ब्रह्मोस खरेदी। मध्य पूर्वेतील देशांनाही ब्रह्मोस खरेदीत रस। दक्षिण आफ्रिका, बल्गेरियाही करणार ब्रह्मोसची खरेदी। ब्रह्मोसची कार्यक्षमता पाहिल्यामुळे भारावलेले देश ते खरेदी करण्यास आग्रही असले तरी भारत आणि रशियानं संयुक्तपणे विकसित केलेलं हे मिसाईल इतर देशांना विकलं जाईल का, हा खरा सवाल आहे। मात्र भारताची सामरिक शक्ती ब्रह्मोस मिसाईलनं वाढवली एवढं मात्र निश्चित। तर पाकिस्तान आतंकी स्थान आहे याचा आता आणखी एक पुरावा समोर आलाय। आपली मुलं दहशतवादी असली तरी त्याचा अभिमान असल्याचा एक पाकिस्तानी बाप म्हणतोय। त्याची दोन्ही दहशतवादी मुलं भारतानं मुरिदकेमध्ये केलेल्या स्ट्राईकमध्ये ठार मारली आहेत। मात्र त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी आपल्याला मुलांचा अभिमान असल्याचा हा बाप म्हणतोय। एवढंच नाही तर नाराए तकबीर आणि अल्लाहू अकबरच्याही घोषणा यावेळी देण्यात आल्या। तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, पाकिस्तान हा आतंकी स्थान आहे हे आता पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे आणि मुलं दहशतवादी असली तरी त्याचा अभिमान असल्याचं पाकिस्तानी बापानं म्हटलं। मेरे 2 बेटे शहीद हैं। इंशाअल्लाह मैं फख्र है कि मेरे 2 बेटे शहीद हैं ते मेरे 5 बेटे और हैं। इंशाअल्लाह मैं 5 बेटे इंशाअल्लाह रब दी राह देते हैं। आणि आता एक महत्त्वाची अपडेट। दहशतवादी मसूद अझहर भारताने केलेल्या हल्ल्यात थोडक्यात बचावल्याची माहिती आता समोर आली आहे। 7 मे रोजी भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केल्याचं आपण पाहिलं। यावेळी बहावलपूरमधील मसूदचा अड्डाही उद्ध्वस्त करण्यात आलाय। मात्र हल्ल्याच्या आधीच मसूद दुसरीकडे पळाल्याने थोडक्यात बचावलाय। नाहीतर भारताला हवा असलेला मसूदचाही खात्मा झाला असता। त्याच्या कुटुंबातील 14 जण मात्र ठार झालेत। तर युद्धकाळात पाकिस्तानला मदत करणं आता तुर्कीला भारी पडणार आहे। उदयपूरमध्येही मार्बल व्यापाऱ्यांनी तुर्कीवरून मार्बल मागवणं बंद करण्याचा निर्णय घेतलाय। उदयपूर हे आशियातील सर्वात मोठं मार्बल व्यापार केंद्र मानलं जातं। जोपर्यंत तुर्की पाकिस्तानला पाठिंबा देत राहील तोपर्यंत त्यांच्याशी व्यापार केला जाणार नसल्याची भूमिका घेण्यात आली आहे। भारतात आयात होणाऱ्या एकूण संगमरवरीपैकी सुमारे 70% तुर्कीमधून येतात। ये अभी जो हालत चल रहे हैं पाकिस्तान और भारत के युद्ध छिड़ा हुआ है, उसमें ओपनली टर्की ने पाकिस्तान को सपोर्ट किया। तो हमारे मार्बल प्रोसेसर समिति के सभी सदस्यों ने हमने निर्णय लिया कि जो टर्की से माल इंपोर्ट हो रहा है, जो टोटल इंपोर्ट का करीब 18 लाख टन का जो इंपोर्ट पूरे भारत में होता है पूरे साल भर का, उसमें 70% टर्की से हो रहा है। तो उसका हमने तुरंत कार्रवाई से आयात पर प्रतिबंध का निर्णय लिया है स्वेच्छा से। और गवर्नमेंट से भी हम चाहते हैं कि वो तुरंत प्रभाव से जो टर्की से इंपोर्ट माल हो रहा है
तर चीनने आणखी एक आगाऊपणा केलाय. त्याला भारतानं चोख प्रत्युत्तर देखील दिलंय. काय केलंय नेमकं चीननं आपण पाहूयात 60 सेकंदात. भारत पाक संघर्षात पाकिस्तानची बाजू घेऊन चीननं आधीच भारताला डिवचलंय. त्यातच भर घालत चीननं एक्सवर एक नकाशा प्रसिद्ध करून अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांवर दावा केलाय. तिथल्या ठिकाणांची नावही चीननं परस्पर बदलली आहेत. चीनच्या या आगाऊपणाला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलंय. अरुणाचल प्रदेशातील नावं बदलण्याचा चीनचा प्रयत्न हास्यास्पद आहे. अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि पुढेही राहील. चीननं केलेल्या नामकरणानं हे सत्य बदलणार नाही. आम्ही आमच्या तत्वनिष्ठ भूमिकेनुसार असे प्रयत्न धुडकावून लावतो. दरम्यान या खोडसाळपणाला प्रत्युत्तर म्हणून भारतानं चीन सरकारचं मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइमच्या एक्स अकाउंटवर बंदी घातली. याच एक्स अकाउंटच्या मार्फत चीनी प्रोपोगंडा पसरवण्याचं काम सुरू होतं. आणि आताची सर्वात मोठी बातमी येते बलुचिस्तानमधून. बलूच नागरिकांनी पाकिस्तानपासून बलुचिस्तानला स्वातंत्र्य मिळाल्याची घोषणा केली आहे. तर दिल्लीतही उच्च आयुक्तालयातून सुरू करण्याची विनंती बलुचिस्तानच्या मीर यार बलोच यांनी भारत सरकारकडे केली आहे. तर विद्रोहानंतर बलूच नागरिकांनी स्वातंत्र्य मिळाल्याची घोषणा केली. तर आपण पाहतोय भारत पाकिस्तान तणाव असताना दुसरीकडे बलुचिस्तानने देखील पाकवर आक्रमण करणार असल्याचा इशारा दिलाय. त्यातच बलूच आर्मीनं भारताच्या कारवाईला पाठिंबा दिलाय. बलूच आर्मीच्या मेहरंग बलोच इथला एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये भारत कदम बढ़ाओ हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देण्यात आल्या. आपकी जालियत आपका जग नंगा हो चुका है. आप चाहे जितने बिलियन डॉलर्स खर्च करें, लेकिन वो खूनख्वारी जो आपने बलूचिस्तान के गली मोहल्लों में की उसको नहीं छुपा सकते. अरे इंतहा तो देखो जालिमो, आज बलोच माए आपसे, आप उनके वो प्यारे जो आपने मसख करके फेंक दिए, वो आपसे ये नहीं मांगते कि हमें इंसाफ दो, हमारे बच्चों के कातिलों को सजा दो. वो आपसे ये मांगते हैं कि शिनाख्त करके दो कि ये मेरा बेटा है या नहीं है. ये अलमिया है. सोचना चाहिए आपको कि आपकी औकात इतनी गिर चुकी है कि आज वो. दरम्यान युद्धबंदीवरून व्यापार बंदीची धमकी देणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे नरमलेत. ट्रम्प यांनी भारताचं कौतुक केलंय. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांबाबतचं महत्त्वही त्यांनी अमेरिकेतल्या एका भाषणात सांगितलंय. दोन्ही देशांमध्ये सध्या शांतता असल्याचं सांगत ही शांतता कायम राहावी अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. Both have very powerful leaders, very strong leaders, good leaders, smart leaders. And it all stopped. Hopefully it'll remain that way, but it all stopped. I was actually getting along. Maybe we can even get them together a little bit, Marco, where they go out and have a nice dinner together. Wouldn't that be nice? But we've come a long way, and it could be, millions of people could have died from that conflict that started off small and was getting bigger and bigger and bigger by the day. भाजपचे मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांनी ऑपरेशन सिंदूरची माहिती देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह विधान केलंय. आणि हे विधान केल्यानंतर मोठा वाद देखील निर्माण झालाय. विजय शाह यांच्या वक्तव्याची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने देखील गंभीरपणे दखल घेतली आहे. त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तर काँग्रेसने शाह यांच्या घरासमोर निदर्शनं करून काळे फासले. आणि ज्या लोकांनी आमच्या मुलींचे कुंकू पुसले होते, मोदीजींनी त्यांच्याच बहिणीला पाठवून त्यांना उद्ध्वस्त केलं असं वक्तव्य विजय शाह यांनी केलं. उन्होंने हमारी बेटियों के सिंदूर उजाड़े थे, वही कटे पिटे लोगों को हमने उन्हीं की बहन भेज करके उनकी ऐसी की तैसी करवाई. उन्होंने कपड़े उतार के हमारे हिंदुओं को मारा और मोदी जी ने उनकी बहन को उनकी ऐसी की तैसी करने हमारे जहाज से उनके घर पे. अब मोदी जी कपड़े तो उतार नहीं सकते थे, इसलिए उनको भेजा कि तुमने हमारी बहनों को अगर विधवा किया. तर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे सल्लागार मुबारक जेब खान यांच्या घरावर बॉम्ब हल्ला करण्यात आलाय. खैबर पख्तूनख्वा भागातील मुबारक जेब खान यांच्या घराजवळ अज्ञातांनी स्फोट घडवून आणल्याची माहिती मिळते. या हल्ल्यामध्ये मुबारक जेब खान यांच्या घराचं मुख्य प्रवेशद्वार उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे.
तर पाकिस्ताननं भारताला एक पत्र लिहिलंय. सिंधू जल करारावर पुनर्विचार करण्याची विनंती पाकिस्ताननं केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाला पत्र पाठवून ही विनंती केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र भारताने पाकिस्तानचा प्रस्ताव फेटाळून लावला. आणि आता एक राजकीय बातमी आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत अजित पवारांनी मोठं विधान केलंय. काय म्हणालेत अजित पवार आपण पाहूयात 60 सेकंदात. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यांवरून आता अजित पवारांनी एक मोठं विधान केलंय. आगामी काळात पक्षातील गळती थांबवण्यासाठी शरद पवारांनी तसं वक्तव्य केलं असेल असं अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत नेत्यांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. सध्या दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत वरिष्ठ पातळीवर कोणतीही चर्चा नाही असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं. ज्या भेटी आहेत त्या एका वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या भेटी होत आहेत. याच्यामध्ये कुठलाही राजकीय हेतू किंवा राजकीय काहीतरी पुढची भूमिका समोर ठेवून त्या भेटी होतात असं नाहीये. माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्व लोकप्रतिनिधी असतील, संघटनेतील पदाधिकारी असतील यांनी घेतले आणि या क्षणाला तरी कुठलाही प्रकारचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडनं आलेला नाही. गेल्या 15 दिवसात पवार काका पुतण्याच्या 2 ते 3 भेटी झाल्या. त्यामुळे दोन्ही पवारांमध्ये मनोमिलन होणार की राष्ट्रवादीच्या 2 चूल कायम राहणार याची उत्सुकता आहे. तर शरद पवारांच्या दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याच्या वक्तव्यानंतर घडामोडींना चांगलाच वेग आलाय. काही दिवसांपासून दोन्ही पवार अनेकदा एकत्र दिसलेत. 2च दिवसांपूर्वी अजित पवार आणि शरद पवार स्टेजवर ऑन कॅमेरा बोलताना दिसले होते. कालच अजित पवारांच्या बंगल्यावर देखील राष्ट्रवादीची बैठक झाली आहे. त्यामुळे कालच्या बैठकीनंतर आज मुंबईमध्ये शरद पवार पक्षाची बैठक घेण्यात आली. सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यासह या बैठकीला महत्त्वाचे नेते उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर चर्चा होण्याची शक्यता देखील होती. मात्र अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली. आजच्या बैठकीत अशी कुठलीही चर्चा झाली नाही आणि ही चर्चा आम्ही तुमच्या प्रत्येक चॅनेलवर बघतो, पण पक्षाच्या आजच्या बैठकीत अशी कुठलीही चर्चा कोणीही उपस्थित केली नाही आणि त्याच्यावर काही चर्चाही झाली. राज ठाकरेंच्या उदय सामंतांच्या भेटीवरून राऊतांनी टीका केली आहे. राज ठाकरे म्हणजे मुक्त विद्यापीठ आहे, कोणीही जाऊन पदवी घेऊ शकतं, त्यांनी अनैतिक संबंध ठेवू नयेत अशा शब्दात त्यांनी समाचार घेतलाय. संजय राऊतांच्या वक्तव्याची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. मुक्त विद्यापीठामध्ये कोणी जाऊन पदवी घेऊ शकतो ना, काय त्याला काय ओपन नाही, ओपनच आहे ते. तिथे खिचडी पण मिळते, तिथे पदवी पण मिळते. मुक्त विद्यापीठाचे ते कुलगुरू असतील. फक्त आमची एक भूमिका, आम्ही अट म्हणत नाही, आमची भूमिका अशीच आहे की ज्याने महाराष्ट्राच्या संदर्भात टोकाच्या भूमिका घेतल्या, महाराष्ट्र द्रोहाच्या भूमिका घेतल्या, ते कोणी असतील, आपण एकत्र आल्यावर तुम्ही त्यांच्याशी संबंध ठेवता कामा नये, हे अनैतिक संबंध ठेवता कामा नये. माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली. त्यांच्यासोबत विनोद घोसाळकर, खासदार अनिल देसाई, माजी खासदार विनायक राऊत आणि आमदार मिलिंद नार्वेकर देखील बैठकीला उपस्थित होते. तेजस्वी घोसाळकर यांनी दहिसर विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा दिलाय. त्या ठाकरे सेना सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा देखील आहे. त्यामुळे तेजस्वी घोसाळकरांचं मन वळवण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न असल्याचं बोललं जातं. बोलणं झालेलं आहे. माझ्या समस्या आहेत त्या मी त्यांच्याशी मांडलेल्या आहेत. त्याचं आता उत्तर मिळालेलं आहे आणि त्याची म्हणजे काही आहेत प्रश्न, त्याची समस्या अजून आहेतच. त्याची अपेक्षा करते की ते मला लवकरात लवकर उत्तर देतील. त्याच्यावरून ठरवेन की काय डिसिजन घ्यायचा आहे. अजून असं काहीही मी निर्णय घेतलेला नाही आहे. अजूनही मी ठाकरे साहेबांबरोबरच आहे आणि मी अजून काही गद्दारकी केलेली नाही आहे. आणि आता महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते कोल्हापुरातून. कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराजांचा विना परवाना बसवलेला पुतळा हटवल्याने तणाव निर्माण झालाय. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. यावेळी शिवप्रेमींनी टायर पेटवून आंदोलन केलंय. तर टाकवडे गावातील पुतळा पोलीस बंदोबस्तामध्ये हटवण्यात आलाय. याआधी शिवप्रेमी, पोलीस आणि प्रांत अधिकारी यांची बैठक झाली.
बैठकीमध्ये कोणताच निर्णय न झाल्यामुळे प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अखेर हटवला. सध्या गावामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय. इचलकरंजी टाकवडे गावामध्ये येणारे रस्ते शिवप्रेमींनी बंद केले. टायर पेटवून शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आलाय. जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे त्या ठिकाणी बसवत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा शिवप्रेमींनी दिला. तर गजामाळेसोबत जोडलेल्या मटण पार्टीमुळे 5 पोलिसांना थेट घरी पाठवण्यात आलंय. नेमकं काय घडलंय आपण पाहूयात 60 सेकंदात. कुख्यात गँगस्टर गजा मारण्याची मटण पार्टी पुणे पोलिसांना चांगलीच भोवली आहे. एका अधिकाऱ्यासह 5 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय. मकोका अंतर्गत गजा मारणे पुण्यातल्या येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत होता. त्याला काही महिन्यांपूर्वी सांगली कारागृहात घेऊन जात होते. त्यावेळी गजा मारण्यानं पोलिसांसमोरच महामार्गावरील ढाब्यावर मटण पार्टी केली. आरोपी असूनही ढाब्यावर जेवण देणं आणि बेजबाबदार वागणुकीमुळे पोलिसांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आलाय. ॲड म्हणून जे नेमलेले पोलीस अधिकारी आणि अंमलदार होते त्याच्यामध्ये API राजगुरू तसंच इतर 4 अंमलदार, हवालदार बामगुडे, हवालदार मेमाने सचिन, हवालदार रमेश मेमाने आणि पोलीस कॉन्स्टेबल राहुल परदेशी या 5 जणांवरती सुद्धा कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे गजा मारणेला भेटण्यासाठी ढाब्यावर आलेल्या तिघांवरही गुन्हे दाखल करण्यात आले. एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झालाय. पुण्यातील बाणेर परिसरातील पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात हे उघड झालंय. या कारवाईमध्ये मसाज पार्लर चालवणाऱ्या बाप लेकासह एका महिलेला अटक करण्यात आली आहे. सिराज चौधरी आणि वसीम चौधरी असं या आरोपी बाप लेकाचं नाव आहे. तर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. तर जमीन मालकाच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय. स्पा सेंटरचे नावाखाली जे कोणी सेक्स रॅकेट चालवत असतील त्यांना पीटा ॲक्ट अंतर्गत कारवाई करण्यात येईल. काही जे याचे रॅकेटियर्स आहे ते आमचे रडारवर आहे. आम्ही वाट बघत आहे ज्या दिवशी ते रॅकेटियर्स दिसतील क्रिमिनल कॉन्स्पिरसी लावून मोका अंतर्गत कारवाई करण्याची आमची भूमिका आहे. ते पूर्णपणे आमचे अशा प्रकारचे अवैध गोष्टीवर लक्ष आहे. आणि आता एक महत्त्वाची बातमी नाशिकमधून. नाशिकमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हिंदू विराट सभेमध्ये गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे फोटो झळकावण्यात आले. नाशिकच्या सिडको परिसरामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्ताने पडळकरांची सभा आयोजित करण्यात आली होती आणि या ठिकाणी चक्क लॉरेन्स बिश्नोईचे फोटो झळकावण्यात आले. तुमच्याशी बोलताना सुरू आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी राजांच्या बाबतीमध्ये मी इतकं म्हणे. आणि आता बातमी आहे आंबा उत्पादक शेतकऱ्यांसंदर्भातली. कोकणातील आंबा बागायतदार आर्थिक संकटात सापडलाय. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि हवामानातील बदलाचा परिणाम हापूस आंब्यावर झालाय. मे महिन्यातील शेवटच्या टप्प्यातील आंब्यावर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. अवकाळी पावसामुळे स्थानिक आणि मुंबई बाजारपेठेतील दरही गडगडलेत. त्यामुळे सरकारने मदत करावी अशी मागणी आंबा बागायतदार शेतकरी करतायत. 8-9 मेच्या दरम्यान पाऊस 2-3 दिवस सतत पाऊस पडला. त्याच्यामुळे फार आंबा पिकाचं नुकसान भयंकर झालेलं आहे. शेतकरी अडचणीत आहेत. आधीच आंबा कमी होता त्याच्यामुळे आणखीन पाऊस पडल्यामुळे आंबा गळून पडला. त्याच्यामुळे कीड पण त्याला आली. त्याच्यामुळे शेतकरी फार अडचणीत. यावर्षी भयंकर नुकसान झालेलं आहे. सरकारने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. स्थानिक आमचे आमदार पालकमंत्री आहेत त्यांनी पण लक्ष दिलं पाहिजे आणि बागायतदारांना शेतकऱ्यांना त्याच्यापासून काहीतरी त्यांनी मिळवून दिलं पाहिजे. महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई यांनी सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना 52वे सरन्यायाधीश म्हणून शपथ दिली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. भूषण गवई यांचा 6 महिन्यांचा कार्यकाळ राहणार आहे. गवई 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत सरन्यायाधीश पदावर कार्यरत असतील. भूषण गवई मूळचे अमरावती जिल्ह्यातील आहेत. सुरुवातीला त्यांनी मुंबई, नागपूरमध्ये वकिली केली होती. हे जे काय विषय घडलं ते चांगली गोष्ट आहे, परंतु त्याच्यामध्ये आश्चर्यही नाही आहे. कारण हा लहानपणापासून प्रत्येकच गोष्टीला न्याय देत गेला.
आधी तो 6 कोटामध्ये जज झाला. तर तेव्हा दोघांच्या चर्चेमध्ये हे झालं की तू जर वकिली केली तो पैसा कमावशील आणि जज जर झाला तर देशाची सेवा करशील, लोकांना न्याय देशील. माझं एकच अपेक्षा होते की माणूस म्हणून मुलं पुण्याच्या कात्रजमधील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाने अनोखा विक्रम साधलाय. देशात प्रथमच दुर्मिळ लेपर्ड कॅटचं यशस्वी प्रजनन करण्यात आलंय. प्राणी संग्रहालयामध्ये या लेपर्ड कॅटचं प्रजनन होण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे. त्यामुळे पुणे शहराने वन्यजीव संवर्धनाच्या क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला असल्याचं बोललं जात आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर घनश्याम पवार यांनी याबाबत साम टीव्हीला माहिती दिली आहे. ह्याला पहिल्या दिवसापासून आपण अगदी शास्त्रोक्त पद्धतीने हिचं संगोपन केलेलं आहे. कारण हिच्या जे आईने हिला म्हणजे आयसोलेट केलं होतं, त्यामुळे फिडिंग आपण पहिल्या दिवसापासून केलेलं आहे. हिला जो आर्टिफिशियल फूड आहे म्हणजेच आपला किटन मिल्क रिप्लेसर, ते आपण सुरुवातीला 6 वेळेला ह्याला फिडिंग करायचो. म्हणजे दर 3 तासांनी याला फिडिंग होत होतं. आपण जसं जे नावच याचं इंडिकेट करतं की लेपर्ड, म्हणजे लेपर्ड जे बिबट असतं त्याच्यावरती जे चट्टे असतात, असे पॅचेस असतात, त्या पद्धतीचं आहे. म्हणजे नॉर्मलपेक्षा अगदी प्रॉमिनंट असं वेगळे ठसे दिसतात तिच्यावर. आणि आता बातमी आहे कोल्हापुरातून. अंबाबाई म्हणजेच महालक्ष्मी मंदिरात आणि ज्योतिबा मंदिरामध्ये आजपासून ड्रेस कोड लागू करण्यात आलाय. या दोन्ही मंदिरात तोकडे कपडे घालून येणाऱ्या भाविकांना प्रवेश दिला जाणार नाहीये. भाविकांनी मंदिरात येताना भारतीय पोशाखच परिधान करून यावं अशी सूचना देवस्थान समितीकडून देण्यात आली आहे. भाविकांनी या संदर्भात प्रतिक्रिया देखील दिल्यात. तर आपण पाहतोय अंबाबाई मंदिरामध्ये आजपासून ड्रेस कोड लागू करण्यात आलेला आहे आणि अंबाबाई मंदिरासोबतच ज्योतिबा मंदिरात देखील आजपासून ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा आम्हाला याची कल्पना नव्हती की मंदिर प्रशासनाने आजच हा निर्णय घेतलेला आहे. मंदिर प्रशासनाच्या निर्णयापुढे आम्ही त्याला चांगलीच प्रतिक्रिया दिली आणि स्वागत केलं त्याचं. खरं तर हा अंबादेवी कोल्हापूर मंदिर प्रशासनाने घेतलेला अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि खरं तर आमचं दर्शनबारी ही थांबवली नाही. आम्हाला सोहळं देऊन आम्हाला दर्शन करण्याची संधी